नमस्कार. असं होतं ना कधी कधी की आपण तासनतास अभ्यास करतो, पण ऐन परीक्षेच्या वेळी सगळं डोकं रिकामं होऊन जातं. खूप निराशा येते नाही का? पण काळजी नसावी, कारण आजच्या या माहितीच्या विश्लेषणामध्ये आपण याच समस्येवर एक सायंटिफिक आणि एकदम प्रभावी उपाय शोधणार आहोत. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मराठी रंगमध्ये. खरं तर ही खूपच कॉमन समस्या आहे. आपण काय नाही करत, नोट्स परत परत वाचतो, हायलायटरनी पानांच्या पानं रंगवतो, लेक्चर्स पुन्हा बघतो. असं वाटतं की आपण प्रचंड मेहनत घेतोय, पण जेव्हा खरंच काहीतरी आठवायची वेळ येते तेव्हा सगळं अंधुक वाटायला लागतं. आपल्यापैकी अनेकांसोबत हे घडले असेल, हो ना? चला तर मग याच्या मुळाशी जाऊया. यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. त्याला म्हणतात द फॉरगेटिंग कर्व. हर्मन एबिंगहॉस नावाच्या एका मानसशास्त्रज्ञाने हे शोधून काढलं. त्यांच्या संशोधनानुसार आपण जेव्हाही काही नवीन शिकतो आणि जर त्याची उजळणी केली नाही तर ते लक्षात ठेवण्याची आपली क्षमता खूप वेगाने कमी होते. आणि हो, ही एक पूर्णपणे नैसर्गिक प्रक्रिया आहे. आणि हा आकडा खरंच धक्कादायक आहे. तब्बल 70%. हो, बरोबर ऐकलं. एबिंगहाऊस यांच्या प्रयोगातून हे सिद्ध झालंय की जर आपण उजळणी केली नाही तर शिकलेल्या नवीन माहितीपैकी जवळजवळ 70% भाग आपण फक्त 24 तासात विसरून जातो. आता कळलं का तासांतास अभ्यास करूनही हवा तसा परिणाम मिळत नाही ते. तर मग खरी मेख कुठे आहे? ती आहे आपण अभ्यास कसा करतो यात. तर बहुतेक जण पॅसिव्ह रिव्ह्यू नावाचा प्रकार करतात. म्हणजे काय, तर फक्त नोट्स वाचत राहणं किंवा हायलाईट करणं. हे करायला खूप सोपं वाटतं, पण खरं सांगायचं तर ते तितकंसं प्रभावी नाहीये. याच्या अगदी उलट एक दुसरी पद्धत आहे, ॲक्टिव्ह रिकॉल. इथे आपण आपल्या मेंदूला चक्क चॅलेंज करतो माहिती आठवण्यासाठी. अच्छा, तर मग हे ॲक्टिव्ह रिकॉल म्हणजे नेमकं काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर पुस्तक बंद करून आपण काय वाचलंय हे आठवण्याचा प्रयत्न करणं. फक्त वाचत बसण्यापेक्षा हे कितीतरी पटीने जास्त प्रभावी आहे. कारण जेव्हा आपण माहिती आठवण्यासाठी मेंदूवर जोर देतो ना, तेव्हा ती माहिती आपल्या लॉंग टर्म मेमरीमध्ये म्हणजे दीर्घकालीन स्मरणात जाऊन बसते. पण हे इतकं प्रभावी का आहे? विचार करा, हे अगदी आपल्या मेंदूतल्या मसल्सची एक्सरसाइज करण्यासारखं आहे. जेव्हा आपण माहिती आठवण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्या मेंदूतले न्यूरल कनेक्शन्स म्हणजे ज्या मार्गाने माहिती प्रवास करते ते अधिक मजबूत होतात. यामुळे विसरण्याची प्रक्रिया हळू होते. आणि सगळ्यात भारी म्हणजे आपल्याला हेही कळतं की अरे, नक्की कोणत्या गोष्टी आपल्या लक्षात राहिलेल्या नाही. आणि यामुळेच एका खूप इंटरेस्टिंग संकल्पनेचा उलगडा होतो, जिला डिझायरेबल डिफिकल्टी म्हणतात. नावावरून गोंधळून जाऊ नका. याचा साधा सरळ अर्थ आहे, जेव्हा माहिती आठवण्यासाठी थोडा संघर्ष करावा लागतो, थोडी अडचण येते, तेव्हाच आपलं शिकणं सर्वात जास्त पक्कं होतं. हा जो छोटासा मानसिक संघर्ष आहे ना, तोच आपल्या आठवणींना अगदी सिमेंटसारखं घट्ट करतो. आता आपण काही प्रॅक्टिकल टेक्निक्स बघणार आहोत, पण त्याआधी एक छोटीशी गोष्ट. जर विज्ञानावर आधारित अशाच अभ्यास करण्याच्या स्मार्ट पद्धतींबद्दल अजून जाणून घ्यायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आता वळूया काही ठोस तंत्रांकडे. चला तर मग आता आपलं ॲक्टिव्ह रिकॉलचं टूलकिट उडूया. यात काही अशा सोप्या पण जबरदस्त शक्तिशाली पद्धती आहेत ज्या आजपासूनच वापरायला सुरुवात करता येईल. पहिली आणि सगळ्यात पॉप्युलर पद्धत फ्लॅश कार्ड्स. एका बाजूला प्रश्न, दुसऱ्या बाजूला उत्तर. सोपं आहे, पण खरी जादू आहे स्पेस रिपिटेशनमध्ये. म्हणजे काय, तर योग्य अंतराने उजळणी करणं. जसं की सुरुवातीला रोज, मग 3 दिवसांनी, मग 1 आठवड्याने आणि मग 15 दिवसांनी. असं केल्याने मेंदूला सिग्नल मिळतो की ही माहिती महत्त्वाची आहे आणि ती लक्षात ठेवायची आहे. आता फ्लॅश कार्ड्स अजून स्मार्टली वापरायचे असतील तर लाइटनर सिस्टम वापरून बघा. यात 3 बॉक्स असतात. जी उत्तरं चुकतात ती कार्ड्स पहिल्या बॉक्समध्ये जातात. यांची उजळणी रोज करायची. जी उत्तरं बरोबर येतात ती दुसऱ्या बॉक्समध्ये. त्यांची उजळणी आठवड्यातून एकदा. आणि जी उत्तरं अगदी तोंडपाठ झाली आहेत ती तिसऱ्या बॉक्समध्ये. त्यांची उजळणी 2 आठवड्यातून एकदा केली तरी चालते. एकदम सोपी सिस्टम आहे. पुढची पद्धत तर एकदम सोपी आणि झटपट आहे. नाव आहे ब्लर्टिंग मेथड. करायचं काय, तर एक टॉपिक किंवा चॅप्टर वाचायचा, मग पुस्तक, नोट्स सगळं बंद करायचं आणि एका कोऱ्या कागदावर जे काही आठवतंय ते सगळं पटापट लिहून काढायचं. मग आपल्या मूळ नोट्ससोबत तपासायचं. 1 मिनिटात कळेल की कुठे गॅप आहे. आत्ता जी पद्धत आपण पाहणार आहोत ती तयार केली आहे नोबेल पारितोषिक विजेते भौतिकशास्त्रज्ञ रिचर्ड फाइनमन यांनी. त्यांचे खूप सुंदर वाक्य आहे, एखाद्या गोष्टीचं नाव माहीत असणं आणि ती गोष्ट खरोखर समजणं यात जमीन अस्मानाचा फरक आहे. आणि त्यांचं हेच तंत्र आपल्याला गोष्टी खऱ्या अर्थाने समजून घ्यायला मदत करतं. याला म्हणतात फाइनमन टेक्निक. याची 4 सोपी पावलं आहेत. पहिलं, एक संकल्पना निवडा. दुसरं, असं समजा की तुम्ही ती एका लहान मुलाला समजावून सांगत आहात.
अगदी सोप्या भाषेत. तिसरं, जिथे जिथे तुम्ही अडखळाल किंवा मोठे अवघड शब्द वापराल ते मुद्दे ओळखा, कारण तिथेच तुमची समज कमी आहे. आणि चौथं, परत अभ्यास करा आणि तुमचं स्पष्टीकरण आणखी सोपं बनवा. बस. आणि याशिवाय सुद्धा अनेक पॉवरफुल टेक्निक्स आहेत, जसं की प्रॅक्टिस टेस्ट्स आणि क्विज सोडवणं किंवा पुस्तक न बघता आठवून माइंड मॅप तयार करणं. सगळ्यात उत्तम म्हणजे एखादा विषय आपल्या मित्राला किंवा घरातल्यांना शिकवणं, कारण शिकवल्याने संकल्पना जास्त स्पष्ट होतात. किंवा तुम्ही तुमच्या नोट्सचं प्रश्नांमध्ये रूपांतर करून सुद्धा सराव करू शकता. तर या सगळ्याचा अर्थ काय? आपल्याला फक्त एक छोटासा पण खूप महत्वाचा बदल करायचा आहे. आपला फोकस माहिती आत घेण्यावरून हटवून माहिती बाहेर काढण्यावर आणायचा आहे. म्हणजे पॅसिव्ह रिव्ह्यूकडून ॲक्टिव्ह रिट्रीव्हलकडे वळायचं आहे. ही एकच गोष्ट आजच्या या विश्लेषणामधून लक्षात ठेवली तरी पुरेसं आहे. आपलं ध्येय फक्त माहितीची उजळणी करणं नाहीये, तर ती आठवण्याचा सराव करणं आहे. हाच तो छोटासा बदल आहे जो आपल्याला जास्त मेहनत न करता जास्त हुशारीने अभ्यास करायला शिकवेल. तर मग सुरुवात आजपासूनच का करू नये? जरा विचार करा, असा कोणता एक टॉपिक आहे जो आज आपण कोणाला तरी शिकवण्याचा प्रयत्न करू शकतो? मित्र, आई-बाबा किंवा अगदी आरशासमोर उभं राहून स्वतःलाच समजावून सांगा. करून तर बघा. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर या विश्लेषणाला एक लाईक नक्की करा. आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही मदत होईल. आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि हो, अशाच माहितीपूर्ण विश्लेषणासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. आज वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया लवकरच पुढच्या भागात.